राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काल चिपळूण दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्यावरती असताना शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी काल अजित पवारांची भेट घेतली आणि त्या भेटीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय अनेक चर्चांना उधाण आलं होतं। विक्रांत, मला सांगा काय नेमकं भेटीचं कारण होतं आणि ह्या सगळ्यातून राजकीय आता वेगवेगळा अर्थ निघतोय? नाही, राजकीय अर्थ वेगवेगळे काढण्याचं काही कारण नाही। मुळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार हे आपल्या चिपळूणमध्ये आले। त्यांची काल जी सभा होती किंवा काल जो माटी सभागृहामध्ये जो कार्यक्रम होता तो आमच्या घरापासून अवघा 500 मीटरवरती होता आणि आमदार भास्करराव जाधव साहेबांची शिस्त म्हणा, राजकीय कार्यपद्धती म्हणा की अशा प्रकारे एखादा व्यक्ती जो जबाबदार पदावरती राज्याच्या आहे किंवा देशाच्या आहे तो आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या तालुक्यात येत असेल तर मग तो कुठल्याही पक्षाचा का असेना आपण त्यांना भेटलं पाहिजे, आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत। त्याचाच हा एक भाग होता, म्हणूनच मी त्या ठिकाणी अजितदादांना भेटायला गेलो। त्याचबरोबर मला जिल्हा परिषदेला मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा अजितदादा अर्थमंत्री होते, महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यावेळेस अजितदादांच्या माध्यमातून मला जवळजवळ 56 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या बिल्डिंग करता त्या ठिकाणी मला त्यांनी दिले होते। त्यावेळेस भूमिपूजन झालं, ते ऑनलाईन झालं आणि त्यामुळे अजितदादांना भेटण्याचा काही मला योग आला नव्हता। त्यानंतर ते पहिल्यांदाच चिपळूणमध्ये आले आणि म्हणून मला कृतज्ञता देखील त्यांच्याकडे व्यक्त करायची होती की त्यांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला होता, म्हणून मी त्यांना भेटलो। हे फोटो कुठे व्हायरल झाले नव्हते, अचानक सगळे सोशल मीडियावरती व्हायरल होतात आणि विक्रांत जाधव यांना विधानसभा लढवायची आहे म्हणून कुठेतरी चाचणी चालू नाही, फोटो व्हायरल होण्याचं काही कारण नाही, कारण मी काही कुठे बंद दाराआड कुठे भेटायला गेलेलो नाही किंवा एखाद्या काही त्यांच्या ते जिथे राहत होते तिथे मी भेटायला गेलो नाही। तर त्यांचं जिथं कार्यक्रमाचं स्थळ होतं त्या कार्यक्रमाच्या स्थळाच्या तिथेच सर्वांसमोरच मी त्यांना त्या ठिकाणी भेटलो। त्यामुळे काही फोटो वगैरे व्हायरल होतं काही कारण नाही। मी देखील स्वतः पोस्ट करणार होतो, परंतु रात्री जवळपास 9-9:30ला आमची भेट झाली आणि त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी ते फोटो पोस्ट केले होते। मी ते आज स्वतःच फोटो पोस्ट करणार आहे। शरद पवार उद्या येत आहेत, नक्कीच पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत, आमचे सर्वांचे नेते आहेत। आम्ही राष्ट्रवादीत असताना पवारसाहेबांच्या बरोबर आम्ही म्हणजे माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद घेणं हे नक्कीच एक आनंदाचा भाग असतो आणि त्यामुळे जर ते चिपळूणमध्ये येत असतील तर आम्ही सामोरं गेलंच पाहिजे आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि त्यामुळे आम्ही जाऊन त्यांचे आशीर्वाद हे नक्कीच घेणार। विधानसभाची निवडणूक आता काही महिन्यात लागते, विक्रांत जाधव विधानसभेमध्ये लढताना बघायला मिळतील? आता मला वाटतं थोडे दिवसच राहिलेत, थोडे दिवसांनी ह्या प्रश्नाची उत्तरं आपोआपच सगळ्यांना भेटतील, माझंच नाही तर सगळ्यांचीच उत्तरे भेटतील, कोण लढेल कोण नाही लढणार तर थोडे दिवस आपण सर्वांनी वाट बघूया। स्वप्नील घाट, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।